नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज त्याच निमित्ताने मी ट्राय कलर केकची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. या अगोदर मी ट्राय कलर बर्फीची रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ती पाहायला तुम्ही विसरू नका. तर चला तर आपण ही रेसिपी करायला घेऊयातच. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम इथे मी 1/4 कप इथे मी तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही घेऊ शकता. सोबतच इथे घेत आहे मी 1/2 कप पावडर शुगर, पिठी साखर घेत आहे आणि आपल्याला हे छानपैकी फेटून घ्यायचं आहे. तर जे मेजरिंग कप्स येतात त्यानेच मी मोजून घेतलेलं आहे. छानपैकी फेटून घ्यायचं. छान त्याचा कलर थोडासा चेंज होतो. तर बघू शकता छानपैकी फेटून घेतल्यानंतर आता त्यामध्ये मी घालणार आहे 1/2 कप नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध मी उकळून गार करून घेतलेलं आहे. ते दूध येथे ॲड केलेलं आहे. दूध थोडंसं कमी जास्त लागू शकतं जर मैदा जास्त जुना वगैरे असेल तर आता इथे मी 1 टीस्पून इथे अंदाजे इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. छानपैकी मिक्स करून घेतलं आणि आता इथे मी घालत आहे 1 कप मैदा. सोबतच घालत आहे 2 टेबलस्पून इथे मिल्क पावडर. इथे घालत आहे 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1/2 टीस्पून 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. तर सगळं अशा प्रकारे आपण चाळून घ्यायचं आहे. जो मी 1 कपचा कप दाखवला तुम्हाला तर तो माझा 250 ml आहे. कारण बऱ्याच ह्याच्यामध्ये वेगवेगळे मेजरमेंट्स असतात कपमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला ते क्लिअर केलेलं आहे. तर अशा प्रकारे कट अँड फोल्डच्या मेथडने छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान मिक्स झालं. तर मी म्हटलं तसं थोडंसं दूध लागू शकतं. तर मैद्याच्या ह्याच्यावर आहे. मैदा कधी जुना नवीन असेल तरी पण एक वेळी थोडंफार दूध कमी जास्त लागू शकतं. तर मी 1 टेबलस्पून दूध परत ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि आता या बॅटरचे मी 3 भाग करणार आहे. आपल्याला ट्राय कलरमध्ये केक बनवायचा आहे त्यामुळे. तर 3 भाग केल्यानंतर यामध्ये मी पावडर जो कलर येतो तो घालत आहे, फूड कलर. तुम्ही लिक्विड फूड कलरही यूज करू शकता. तर ग्रीन ऑरेंज घालून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये मी व्हिनेगर घालणार आहे. व्हिनेगर यासाठी घालत आहे की छान फ्लफी होतो केक. आपण दही वगैरे यूज केलेलं नाही. जर तुम्हाला दही यूज करायचं असेल तर 1/4 कप दही तुम्ही सुरुवातीला यूज करू शकता. मग व्हिनेगर स्किप करायचं आणि मग दुधाची क्वांटिटी थोडीफार कमी होईल. तर आता 1/8 टीस्पून अगदी छोटा जो स्पून असतो तो मी ॲड केलेला आहे. तिन्हीमध्ये मी 1/8 टीस्पून मी घालून घेतलेलं आहे. पटकन फेटून घ्यायचं म्हणजे छान ते हे होतं. आणि ही प्रोसेस जरा झटपट करायची. एक साईडला मी ओव्हन 180 डिग्रीला 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आणि सगळं मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे मी बॅटर घालून घेत आहे टीनमध्ये. तर मी वेगळ्या पद्धतीने करत आहे. तुम्हाला जर 3 लेअर करायचे असेल तर पहिला ग्रीन तुम्ही बॅटर घालून घेऊ शकता, नंतर व्हाईट आणि नंतर ऑरेंज. तर मी अशा प्रकारे करत आहे. थोडंसं वेगळं करणार आहे मी. तर बघू शकता मी पहिल्यांदा अशा ड्रॉपच्या स्वरूपात 3 वेळा घालून घेतलं आणि परत सेम प्रोसेस करत आहे. ग्रीन, व्हाईट आणि ऑरेंज. मी थोडासा टीन मोठा घेतला होता. छोटा टीन मला सापडला नाही त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं कमी दिसत असेल बॅटर. आणि अशा प्रकारे एका टूथपिकच्या साईड आपल्याला अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची. खूप छान डिझाईन होते. दिसायलाही खूप सुंदर वाटतं. तर आता मस्तपैकी डिझाईन करून झालेली आहे. आणि आता प्रीहीट ओव्हनमध्ये आपल्याला 180 डिग्रीला 30 ते 35 मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे. तुमच्या ओव्हनच्या ह्याच्यावर आहे, ज्याप्रमाणे त्याचं टेम्परेचर कसं सेट केलेलं आहे त्याप्रमाणे. तर तुम्ही कधी 30 मिनटाला कधी 35 मिनटाला बेकचं होतं. कुणाला 160 डिग्रीला कोणाकोणाचे सेटिंग असतं. तर माझ्या ह्याच्यात 180 डिग्रीला
मी 30 मिनटासाठी मी बेक करून घेतलेला आहे. 30 मिनटानंतर मी दाखवत आहे. आपण सुरी घालून बघूयात. तर छानपैकी बघू शकता क्लीन निघाली आहे सुरी. याचा अर्थ छान बेक झाला आहे. आणि पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच मी डिमोल्ड करत आहे. कारण की जर गरम असताना केलं तर त्याचे तुकडे पडतात, व्यवस्थित तो कट होत नाही. त्यामुळे पूर्णपणे कट करून थंड करून घ्यायचं आणि मगच कट करायचं. तर आता मी बाजूने अशा प्रकारे सुरी घालून काढून घेते केक. तर बघू शकता खूप छान प्रकारे बेक झालेला आहे. तर आता आपण कट करून बघूयात. तर कट करतानाच लक्षात येतं की छान फ्लफी झाला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. खूप छान प्रकारे लेअर आलेले आहेत. तर खूप मस्त असा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आवडला तर जास्त लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारे माझ्या खूप साऱ्या रेसिपी आहेत, त्याही पाहायला विसरू नका. प्लेलिस्ट चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.